तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती आणि अक्षरा श्रीकांत दादांना पुरणपोळीचा डबा देतात, त्यामुळे त्यांनाही आनंद होतो. आणि मग त्यानंतर अधिपती आणि अक्षरा शतपावलीसाठी जातात. तर दुसरीकडे चारोहास सरांनी ओंकारला घरी बोलावून घेतलेले असते. ओंकार त्यांना अक्षरा आणि अधिपतीबद्दल सगळं काही सांगतो आणि आज त्या दोघांनी मिळून वडाची पूजा केली हे सुद्धा सांगतो. त्यामुळे चारोहास सरांना खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर ते ओंकारला म्हणतात की आज सण आहे आणि सणाच्या निमित्ताने आपण कोणाचंही तोंड गोड करू शकतो. आणि मग त्यानंतर ते ओंकारला अधिपती आणि अक्षराला मदत करण्यासाठी एक प्लॅन सांगतात आणि तो प्लॅन ऐकून ओंकारही तयार होतो आणि मग ते दोघेजण अधिपती अक्षराकडे जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा शतपावली करत असतात. अक्षरा अधिपतीला म्हणत असते की काल जेव्हा आपण घरातून बाहेर पडलो तेव्हा खूप टेन्शन आलं होतं, पण आज खरंच खूप छान वाटत आहे, मन हलकं झालंय. आणि त्यावर अधिपती म्हणतो की अगदी खरं आहे, आता कशाचंही टेन्शन वाटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवारा मिळालाय. पण आम्हाला आईसाहेबांचंच वाईट वाटतंय. त्यांनी त्यांच्या मनावर दगड ठेवून आपल्याला ही रीत पार पाडण्यासाठी बाहेर पाठवलं. मात्र त्यांना किती त्रास होत असेल हे त्यांनाच माहिती आणि नकळतपणे त्याचे डोळे देखील भरून येतात. तो म्हणत असतो की मगाशी पुरणपोळी खाताना सुद्धा आईसाहेबांची खूप आठवण आली. आणि त्यावेळी अक्षरा त्याला समजावते की अधिपती तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आणि असा विचार तर मुळातच करू नका. मॅडमने हे सगळं काही आपल्या संसाराला बळकटी मिळावं म्हणून केलं आहे ना, आणि त्यांचीच इच्छा आहे ना की आपण जिंकूनच परत घरी जायचं. मग जर तुम्ही असे खचून गेलात तर त्यांना आवडेल का? नाही ना. त्यामुळे आता तुम्ही असं खचून जाऊ नका. आणि त्यावर अधिपतीसुद्धा हो म्हणतो. आणि मग त्यानंतर ते दोघेजण बोलत असतानाच दुर्गी आणि चंची त्या ठिकाणी येतात. चंची दुर्गीला सांगत असते की आपण लवकरात लवकर घरी जाऊ. मात्र दुर्गी म्हणत असते की आपण उशिरा घरी जाऊ आणि सरळ आपल्या रूममध्ये जाऊन झोपू, म्हणजे त्या भुवनेश्वरीच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार नाही. आणि तितक्यात त्यांचं लक्ष अधिपती आणि अक्षराकडे जातात आणि ते दोघं समोरच आहेत हे बघून त्या दोघीजणी लपून बसतात. त्यानंतर अधिपती आणि अक्षरा त्यांच्या खोलीवर जाण्यासाठी निघतात. जाताना ते श्रीकांत दादांसोबत बोलतात आणि मग त्यांच्या खोलीच्या दिशेने जातात. तर दुर्गी आणि चंची लपून हे सगळं काही बघत असतात. आणि मग त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की अधिपती आणि अक्षरा इथेच कुठेतरी राहत असतील. आणि मग ते दोघेजण त्यांच्या खोलीवर गेल्यावर या त्या श्रीकांत दादांना जाऊन भेटतात. चंची आणि दुर्गी श्रीकांत दादांना विचारत असतात की तुमच्याकडे एखादी खोली भाड्याने आहे का? मगाशी एक जोडपं तुमच्याशी खोलीविषयी बोलत होतं ना. आणि त्यावर श्रीकांत दादा सांगतात की अरे हो, ते नवीन जोडपं आहे, त्यांना 10 दिवसांसाठी खोली भाड्याने लागत होती म्हणून मी माझी खोली दिली. तर या दोघीजणी म्हणत असतात की आम्हाला सुद्धा खोली भाड्याने हवी आहे म्हणून आम्ही चौकशी करण्यासाठी आलो होतो. तर श्रीकांत दादा सांगतात की आता तर माझ्याकडे दुसरी कोणतीही खोली नाही, तुम्ही 10 दिवसांनंतर एकदा चक्कर मारा, मग मी तुम्हाला सांगतो. आणि मग ते तेथून निघून जातात. तर दुर्गी आणि चंची घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे भुवनेश्वरी अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असते. आजी तिला सांगतात की आता मोठे मालक जे काही बोलले त्याचा विचार नको करू, अजून किती स्वतःला त्रास करून घेणार आहे. तर भुवनेश्वरी सांगते की आई, आम्ही थोरल्या मालकांचा विचार नाही करत आहोत, आम्हाला अधिपतींची काळजी वाटते. कालपासून आमचं त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही, बघणं तर दूरच. आणि त्यावेळी आजी म्हणते अगं मग मी तुला आधीच सांगितलं होतं ना की असा निर्णय घेण्याआधी विचार कर, आता त्रास करून घेऊन काय उपयोग आहे. तर भुवनेश्वरी म्हणत असते की तसं नाही गाई, पण आम्हाला अधिपतींची काळजी वाटते. निदान ते कुठे राहतात, कसे आहेत एवढं तरी कळलं तरी बास होईल. आणि तितक्यात दुर्गी चंची त्या ठिकाणी येतात. त्या दोघीजणी भुवनेश्वरीला सांगतात की आमचं तोंड गोड कर, कारण आम्ही अधिपतींची सगळी माहिती काढून आणली आहे. त्यामुळे भुवनेश्वरीला आनंद होतो. आणि मग दुर्गी तिला सांगायला सुरुवात करते की अधिपती आणि ती सुनबाई एका लॉन्ड्रीवाल्याच्या खोलीत राहतात, पण ती खोली कसली, एक टपरीच आहे. आम्ही बाहेरूनच बघितलं आणि त्यावरूनच लक्षात आलं की ती खोली आतमधून कशी असेल ते. आणि हे ऐकून भुवनेश्वरीला वाईट वाटतं. त्यानंतर दुर्गी तिला सांगू लागते की अगं मावशी, आज त्या अक्षदाने नवी कोरी साडी नेसून वडाची पूजासुद्धा केली आणि पायाला दुखापत झाली असं नाटक करून तिने अधिपतींना तिला उचलून घ्यायला लावलं. आणि मग त्या दोघांनी वडाला फेऱ्या मारल्या.
मी आज दाखवूनच दिलं आहे की ती आयुष्यभर अधिपतींना गुलाम म्हणूनच वागवणार आहे आणि ते ऐकून भुवनेश्वरी तर खूप चिडते. तर चंची आणि दुर्गी अक्षराविषयी तिच्या मनामध्ये भरपूर विष कालवतात. त्या म्हणत असतात की ती अक्षरा फक्त महाराणीसारखी राहते आणि अधिपतींना सगळं काम करायला लावते. म्हणजे अधिपतींनीच खोली साफ करायची, बाहेरून सामान आणायचं काम करायचं. ही मात्र इकडची वस्तू तिकडेही करत नाही. निदान आज तिने उपवास तरी केला होता की नाही काय माहीत. आणि हे सगळं काही ऐकून भुवनेश्वरी तर अक्षरावर खूप चिडते. दुसरीकडे ओंकार अधिपती आणि अक्षराच्या खोलीवर जातो. त्याला बघून त्या दोघांनाही आनंद होतो. तर त्याने भरपूर भाजीपाला किराणा सामान आणलेलं असतं आणि मग त्यानंतर तो कॅशही बाहेर काढतो आणि अधिपतीकडे देत म्हणतो की भावा, हे सगळं मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. पण अधिपतीचा असा गैरसमज होतो की हे सगळं भुवनेश्वरीने पाठवले. तो अक्षराला म्हणत असतो की बघितलं ना, आईसाहेबांचं मन कसं आहे ते. आधी त्यांनीच आपल्याला बाहेर पाठवलं आणि आता त्याच आपल्याला मदत करत आहेत. आणि मग तो ओंकारला सांगतो की भावा, तू हे सगळं घेऊन जा आणि आईसाहेबांना सांग की आम्ही याचा स्वीकार करणार नाही. तुम्ही ज्या काही अटी सांगितल्यात त्या आम्ही पाळणार आणि 10 दिवसांनी जिंकूनच घरी येणार. तर ओंकार म्हणतो की भावा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे सगळं आईसाहेबांनी पाठवलं नाही आहे. त्यामुळे अधिपती विचारतो मग कोणी पाठवलं. आणि तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येत म्हणतात की मी. आणि त्यांना बघून अधिपती चिडतो. दुसरीकडे भुवनेश्वरी म्हणत असते की आम्ही हे सगळं अधिपतींसाठी केलंच नव्हतं. आम्हाला त्या सुनबाईंची परीक्षा घ्यायची होती. आम्हाला अधिपतींना दाखवून द्यायचं होतं की सुनबाई आयुष्यभर त्यांची साथ नाही देऊ शकत. मात्र आम्ही एवढं सगळं करूनसुद्धा जर त्यांच्या मनात सुनबाईंविषयीचं जे प्रेम आहे ते कमी होणार नसेल तर आता आम्ही त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करणारच. आणि भुवनेश्वरीचं असं बोलणं ऐकून चंची आणि दुर्गी खुश होतात. आजी मात्र काळजीत पाडतात. त्या भुवनेश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण ती काही ऐकायला तयार नसते. दुसरीकडे चारुहास सरांना बघून अधिपती खूप चिडतो. मात्र अक्षरा त्याला शांत राहायला सांगते आणि मग ती चारुहास सरांसाठी पटकन शेजारून स्टूल घेऊन येते. त्यांना पाणी देते. त्यांना भेटून अक्षराला खूप आनंद होतो. अधिपती मात्र लगेच बाहेर जाण्यासाठी निघतो. पण अक्षरा त्याला तिची शपथ देते आणि त्यामुळे नाईलाजाने अधिपती घरातच थांबतो. आणि मग त्यानंतर चारुहास सर अक्षराला सांगू लागतात की बाळा, मी हे सगळं सामान तुमच्यासाठी आणलं आहे. मला मान्य आहे की ही जागा छोटीशी आहे पण यातही तू तुझा संसार खूप नेटकेपणाने लावला आहे. मात्र मला तुझी काळजी वाटते म्हणून तू या पैशांचा स्वीकार कर. तुझी आबाळ होता कामा नये, कारण तू आमच्या घरची लक्ष्मी आहे. मात्र त्यामुळे अधिपती खूप चिडतो. तो म्हणतो की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, आम्हाला तुमची मदत नको आहे. आणि मग त्या दोघांचाच वाद सुरू होतो. चारुहास सर अक्षराला म्हणत असतात की बाळा, तू माझं ऐक, हे पैसे स्वीकार, कामी येतील. मात्र अधिपती म्हणत असतो की त्या या पैशांना हातसुद्धा लावणार नाही, तुम्ही येथून निघून जा. आणि शेवटी अक्षरा चारुहास सरांना सांगते की बाबा, अधिपतींचं योग्य आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आम्हाला कोणाचीही मदत घेता येणार नाही. त्यामुळे हे पैसे तुमच्याकडेच राहू द्या. तुम्ही इथे आलात त्यामुळे आम्हाला खरंच खूप आनंद झाला, तुमचा आधार वाटला आणि आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही जिंकूनच घरी परत येऊ. आणि त्यामुळे चारुहास सरांचा नाईलाज होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.